हाय फ्रेंड्स, आज आपण डीप सर्कल्स आणि स्केल शिकणार आहोत. तर सुरू करूयात. सर्वात आधी आपल्याला या पद्धतीने लाईन आखून घ्यायच्या. तर आपण आधी डीप सर्कल्स बघणार आहोत. जसं की तुम्ही इथे बघू शकता. इथे पूर्ण एक छोटा सर्कल काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त इथे आपण मधले सर्कल काढतोय ते एकमेकांना जॉईंट होता काढायचं. तर ते छान दिसेल. जो मधला पॉईंट आहे तो आपल्याला थोडा डार्क करायचा आहे या पद्धतीने. त्याने आपल्या डिझाईनतून दिसेल. पण जेव्हा पहिला सर्कल काढतो त्याच्यानंतर दुसरा सर्कल काढतो तर तो इथनं यांना पहिल्या सर्कलला जॉईन करायचा आहे, जोडून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या डिझाईनमध्ये जास्त गॅप दिसणार आहे. हे काढताना अजिबात घाई करू नका. जसं की आपण या लाईन्स घेतल्यात तर या लाईन्समध्ये जो डिस्टन्स आहे तो फक्त अर्ध्या सेंटीमीटरचा आहे. तर जास्त डिस्टन्स घेऊन काढू नये. याच पद्धतीने तुम्हाला सर्व लाईन्स कव्हर करायच्या आहेत. तर आपण दुसरा प्रकार शिकणार आहोत स्केल्स. तर याच लाईन्समध्ये हाफ पेज आपण जसं बघूयात. नवीन काढताना एकसारखा आकार येत नाही. जसं की तुमचा असं एवढा मोठा डिस्टन्स होऊ शकतो. तशी चुकीची पद्धत आहे काढायची. मला या पद्धतीने हलक्या हाताने एकसारखं अंतर घेऊन काढायचे आहेत. उलट्या दिशेने आपण घेऊयात. तर आज आपण डीप सर्कल्स आणि स्केल्स शिकलेलो आहोत. भेटूयात उद्याच्या लेक्चरला. थँक्यू.